जय जय राम कृष्ण हरी. माझ्या विठ्ठल भक्तांनो, संत तुकाराम महाराजांनी आपल्याला एक सुंदर सत्य शिकवलं आहे. आपलं मन जर विठोबाच्या चरणी लागलं तर जगातली इतर सुख क्षुल्लक वाटतात. आज आपण तोच अभंग घेऊया. सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेच ध्यान. मकर कुंडळे, मकर कुंडळे तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मने विराजित, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेच ध्यान. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे हेच सर्व सुख, पाहिना श्रीमुख आवडीने, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेच ध्यान. आत्ता आपण प्रत्येक चरणासोबत त्याचा अर्थ समजून घेऊया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया. सर्वात सुंदर ध्यान म्हणजे विठोबाचं ध्यान. विटेवर उभा, हात कटीवर ठेवलेला, भक्तांकडे प्रेमळ दृष्टीने पाहणारा पांडुरंग. भक्ताचं मन हे रूप डोळ्यांसमोर ठेवलं की जगाचे सारे दुःख विसरते. उदाहरणार्थ, एका वारकऱ्याला लोकांनी विचारलं, तू इतका आनंदी कसा? तुझ्याकडे पैसा नाही, वैभव नाही. तो हसला आणि म्हणाला, माझ्या मनात रोज एक चित्र उभं असतं. विठोबा विटेवर उभा आहे, हात कट्यावर ठेवलेला आहे, देव माझी वाट पाहतोय. हेच माझं सुख, हेच माझं सुंदर ध्यान. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेच ध्यान. गळ्यात तुळशीचा हार, अंगावर पिवळं पितांबर, हा साज विठोबाचा आहे. भक्ताला सोनं चांदी दागिने नकोत, त्याला फक्त साधा व सुंदर साज प्रिय आहे. उदाहरणार्थ, आईच्या गळ्यातलं साधं मंगळसूत्र लेकराला हिऱ्या माणिकाहून मोठं वाटतं. भक्तालाही विठोबाच्या गळ्यातली तुळस, अंगावरचं पितांबर सोन्याहून मोठं वाटतं. तसंच गावचा शेठ एकदा वारकऱ्याला म्हणाला, तुला सोन्याचे हार देऊ का? वारकरी म्हणाला, शेठ, मला नको ते. माझ्या विठोबाची गळ्यातली तुळसच माझं सोनं आहे. मकर कुंडळे तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी विराजितो. पांडुरंगाच्या कानात मकर कुंडल चमकत आहेत, गळ्यात कौस्तुभमणी झळकत आहेत. हा साज पाहून भक्ताच्या मनाला अपार आनंद मिळतो. उदाहरणार्थ, जगाला हिरे मोती सोने चांदी हवे असतात, पण भक्तासाठी देवाच्या कानातलं कुंडल, गळ्यातली माळ हीच खरी संपत्ती आहे. तसंच एका गरीब वारकऱ्याने देवाचं दर्शन घेतलं. त्याला देवाच्या कानातली कुंडले दिसली. तो गदगदून म्हणाला, देवा, ही कुंडलं माझ्यासाठी सोन्याहून मोठी आहेत. माझ्या घरी काही नाही, पण तुझं दर्शन मला सर्वस्व वाटतं. तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख, पाहिना श्रीमुख आवडीने. तुकाराम महाराज म्हणतात, माझं खरं सुख म्हणजे फक्त विठोबाचं दर्शन. पैसा, पद, कीर्ती काहीही शाश्वत नाही. शाश्वत आहे ते फक्त विठोबाचं श्रीमुख. उदाहरणार्थ, लोक म्हणतात, माझं सुख माझ्या घरात आहे, माझ्या पैशात आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात, नाही रे, माझं सुख तर विठोबाच्या मुख दर्शनात आहे. तसंच एका राजाने वारकऱ्याला विचारलं, तुला माझ्यासारखं वैभव नको का? वारकरी म्हणाला, महाराजा, तुला सगळं असूनही चिंता आहे आणि मला काहीच नाही. तरी माझ्या मनात विठोबाचं श्रीमुख आहे, म्हणून मी समाधानी आहे. म्हणजेच वारीचा आनंद. वारकरी पायी चालतात, ऊन पाऊस सहन करतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधान असतं, कारण त्यांच्या मनात सतत असतं ते म्हणजे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. तसंच पुंडलिकानं आई वडिलांची सेवा करताना विठोबाला विटेवर उभं केलं, तेव्हापासून विठोबा कायम विटेवर उभा आहे.
भक्ताला दर्शन देण्यासाठी. यामुळे आजही आपण पंढरीला गेलो की विठोबाचं सुंदर ध्यान डोळ्यासमोर येतं. या अभंगामधून असा निष्कर्ष दिसून येतो की धन नाशवंत आहे, घरदार नाशवंत आहे, मान सन्मान नाशवंत आहे, पण विठोबाचं नाम आणि विठोबाचं रूप नाशरहित आहे. आपल्याला खरा ठेवा मिळवायचा असेल तर तो आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. अभंग आवडला असल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा अभंग आपण पुढील भागात पाहूया.